नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद जालना अंतर्गत आरोग्यसेवक महिला ANM या पदासाठीचे कागदपत्र पडताळणीकरिता वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। तसेच कागदपत्रे पडताळणी कोणत्या दिवशी होणार आहे त्यासंबंधी योग्य माहिती व्यवस्थितरित्या समजेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आरोग्यसेवक महिला ANM या पदासाठीचे IBPS कंपनीमार्फत प्राप्त गुणवत्ता यादीनुसार मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर ही PDF डाउनलोड करून, जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ओके, सो ही PDF मी डाउनलोड करून घेतलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी ही अपडेट देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद जालना मार्फत। जिल्हा निवड समिती जालना, जिल्हा परिषद जालना सरळ सेवा पदभरती सन 2023 नुसार पदांचे नाव या ठिकाणी पाहू शकता। आरोग्यसेवक महिला ANM परीक्षा दिनांक 16/6/2024 रोजी घेण्यात आलेली आहे। तसंच मूळ दस्तावेज पडताळणीसाठी पात्र उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। या चेक करताना तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि अर्जानुसार जातीचा प्रवर्ग तुम्ही या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर पाहू शकता। ओके, सो गुणवत्ता यादी क्रमांक या ठिकाणी आहे। तसंच तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणखीन काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत। पहा, उपरोक्त नमूद आसन क्रमांक असलेल्या उमेदवारांचे मूळ दस्तावेज व त्यांचा प्रत्येकी 2 साक्षांकित प्रतीसह पडताळणीकरिता दिनांक 5/8/2024 रोजी 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे। ठीक सकाळी 10:30 वाजता कृषी भवन सभागृह जिल्हा परिषद जालना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे। सोबत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी मूळ जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याच्या 2 प्रती झेरॉक्स प्रतीचे 2 बंच करायचे आहेत आणि सोबत घेऊन जायचं आहे। सेल्फ अटेस्टेड केलेले असावे। नंतर गुणांच्या व प्रवर्गाच्या आधारे मूळ दस्तावेज पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे। तसंच दस्तावेज पडताळणी अंती परिपूर्ण दस्तावेज उमेदवारांची पडताळणीविषयी दिवशी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार जाहिरातीतील अनुक्रमांक तुम्ही या ठिकाणी 19 वरील जसं देण्यात आलेले आहे त्यानुसार मुद्द्यानुसार दस्तावेज उपलब्ध असून न दिल्यास अथवा मूळ दस्तावेज तपासणीस गैरहजर राहिल्यास त्यासंबंधी उमेदवारांची निवड प्रक्रियेतून अपात्र घोषित करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसंच दस्तावेज तपासणीकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी ही जालना जिल्हा परिषदचे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। www.jalnazp.com या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता। जे काही मूळ दस्तावेज आहेत तपासणीकरिता उपस्थित राहण्याकरिता कोणताही प्रवास भत्ता तुम्हाला अनुज्ञेय किंवा दिलं जाणार नाही। तुम्हाला स्वखर्चानं कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहायचं आहे। नंतर कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले म्हणून उमेदवारास अंतिम निवड झाली असं या ठिकाणी तुम्हाला समजण्याचं कारण नाही। ज्यावेळेस DV होणार आहे आफ्टर दॅट DV एक वेगळी स्वतंत्र लिस्ट जाहीर करतील। त्यामध्ये लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुमची अंतिम निवड या ठिकाणी केली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। जर माहिती समजलेली असेल तर लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।